पीक विमा योजनेसंदर्भात रोज आपण वेगवेगळ्या तालुक्यातील, जिल्ह्यातील आणि सज्जा मंडळातील माहिती घेत असताना या व्हिडिओच्या माध्यमातून या पीक विमा शृंखलेमध्ये अजून काही तालुक्यातील आणि मंडळाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने, अतिवृष्टीने हाहाकार घातल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानीची पाहण्याकरिता म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यामध्ये स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा स्वतः गेलेले होते आणि ज्या ठिकाणी एवढं नुकसान झालं, ज्या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी तातडीने जाऊन पाहणी सुद्धा केली, असं असताना सुद्धा वेगवेगळ्या कारणास्तव वेगवेगळी जी मंडळी आहेत ती वगळण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. आणि त्यामुळेच त्या ठिकाणच्या, त्या मंडळातील शेतकऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आहे. आणि आता एवढे दिवस गेल्याच्या नंतर इथून पुढे आता काही दिवसापासून पाहावयास मिळत आहे, की वेगवेगळ्या जिल्ह्यातले, तालुक्यामधील जे काही लोकप्रतिनिधी आहेत थोडेसे पुढे येताना दिसत आहेत. आंदोलन, मोर्चे, निवेदन, बैठका कृषी मंत्र्यांसोबत, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करताना दिसत आहेत शेतकरी मित्र हो. त्यानुसारच अजून काही तालुक्यातील माहिती आहे आपल्याकडे आलेली, ती आपण आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे, की काय कारण दाखवल्या गेलेलं आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचा पीक विमा नाकारण्यात आलेला आहे. तर बघा शेतकरी मित्र, खऱ्या अर्थाने शेतातील प्रत्यक्ष परिस्थिती आणि सॅटेलाईटवरील नोंदी या दोनही गोष्टीमधील जी तफावत आहे ती शेतकऱ्यांकरिता खऱ्या अर्थाने अन्यायकारक ठरत आहे मित्रांनो बघा. आणि हे अन्यायकारक ठरत असल्याचं चित्र दिसून येत आहे. यामुळेच खऱ्या अर्थाने आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी केलेली असताना सुद्धा पंचनामे आणि क्रॉप कटिंगचे जे अहवाल आहेत ते सुद्धा उपलब्ध असून सुद्धा पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाईमधून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ते म्हणजे वाशी हे जे महसूल मंडळ आहे या मंडळाला सुद्धा वगळण्यात आल्याने या शेतकऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोष पाहावयास मिळत आहे. आता याकरिता आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देऊन भूम, वाशी, परांडा या तालुक्यामधील बरीच महसूल मंडळे जी आहेत ती सॅटेलाइट आधारित तांत्रिक त्रुटीमुळे अन्यायकारक वगळली असल्याचा मुद्दा यांनी निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे मांडलेला आहे. आणि सोबतच वगळलेल्या महसूल मंडळांमधील पात्र शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने म्हणजे तातडीने पीक विमा मंजूर करण्यात यावा, पीक विमा मंजूर करावा. सोबतच नुकसान भरपाई जी काही शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणामध्ये मिळालेली आहे ती अल्प नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा ते जे काही जे मंडळ आहेत त्या भागातील शेतकऱ्यांना, त्या मंडळातील शेतकऱ्यांना एक चांगली नुकसान भरपाई मिळावी याकरिता सुद्धा त्यांच्याकडून मागणी करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. हे झालं तानाजी सावंत, डॉक्टर आमदार तानाजी सावंत यांनी तर केलीच आहे. परत दुसरीकडे खऱ्या अर्थाने आमदार राहुल मोटे यांनी सुद्धा कृषी मंत्र्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून भूम, वाशी, परांडा या तालुक्यामधील वगळण्यात आलेल्या महसूल मंडळांचा फेरविचार करण्यात यावा याकरिता मागणी केलेली आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, मी या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे सर्व शेतकरी बांधवांना, ज्या ज्या भागातून आवाज उचलल्या जाईल, मोर्चे, निवेदनं, प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या माध्यमातून समोर येतील, त्यांचे मतं बाहेर जनतेमध्ये वृत्तपत्राच्या माध्यमातून, वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून मांडण्यात येतील, कुठे आंदोलन होतील किंवा सोबतच ज्या ज्या भागातील लोकप्रतिनिधी समोर येतील, बैठका घेतील, चर्चा करतील, तेव्हा कुठे त्या भागातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळू शकेल. तसे जर शांत राहिले किंवा फक्त आणि फक्त पीक विमा भरला नाही यावर्षीचा, एवढ्याने मागचा पीक विमा भरणार नाही. एक गोष्ट खरी आहे की यावर्षी पीक विम्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पाठ फिरवल्याने थोड्याफार कंपनीला आणि इतर राज्यकर्त्यांना असो का लोकप्रतिनिधींना असो समजा लागले. शेवटी ते एक व्यावहारिक प्रकार आहे योजनेचा सुद्धा आणि कंपन्यांचा सुद्धा. कंपनी सुद्धा शेतकऱ्याकडून, राज्य सरकारकडून पैसा घेते याचा अर्थ आपला पीक विम्याचा हिश्शापोटीचा निधी घेते आणि त्यामधून कुठे ना कुठे कंपन्यांना सुद्धा नफा तोटा होत असतो. तर नफ्यातच आहेत कंपन्या, हे आपण गेल्या 10 वर्षापासून पाहत आहोत. पण आता ज्या ज्या ठिकाणी आवाज उचलण्यात येत आहेत, आंदोलन, मोर्चे, निवेदनं करण्यात येत आहेत, त्या ठिकाणी पीक विम्याचे मार्ग मोकळे होताना दिसत आहेत शेतकरी मित्रांनो. पीक विमा न मिळण्यामागे शेतकऱ्यांनी सर्व काही केलेलं असताना, सर्व काही म्हणजे समजा शेतकऱ्यांनी त्यावर्षी पीक विमा भरला, मागच्या वर्षापर्यंतचा विषय करता आपण 2024 पर्यंतचा, 25चा नाही. तर पीक विमा भरल्याच्या नंतर तातडीने नुकसान झालेल्या परिस्थितीमध्ये 72 तासाच्या आत मोबाईलवरून ऑनलाईनमध्ये नुकसानीची तक्रार केली. तक्रार केल्याच्या नंतर कंपनीचे प्रतिनिधी गावामध्ये, शेतामध्ये येऊन त्यांचा सर्व्हे करून शेतकऱ्याकडून ऑनलाईन, ऑफलाईन फॉर्म भरून सह्या घेऊन त्या कंपनीला किती टक्के नुकसान झालं ते कळवलं. त्याच्यानंतर कंपनीने
ते नियम ट्रिगर मान्य केले आणि ते केल्याच्या नंतर राज्य शासनाने निधी मंजूर केल्याच्या नंतर पीक विमा कंपनीला दिल्याच्या नंतर कुठे हा पीक विम्याचा जे निधी म्हणजे अनुदान आहे, नुकसान भरपाई, ती एवढी प्रक्रिया प्रोसेस झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना मिळत असते. शेतकरी मित्रांनो, ज्यांनी पीक विमा नाही भरला त्यांना तर पीक विमा मिळणारच नाही, परंतु पीक विमा भरून या सर्व गोष्टी ज्यांनी केलेल्या आहेत आणि कंपनीने वेगवेगळ्या ट्रिगरच्या याच्या त्याच्या टर्म्स अँड कंडिशनच्या नावाखाली जर पीक विमा वगळला नाही, शेतकऱ्याचं नुकसान केलं नाही, तशा परिस्थितीमध्ये किंवा कोणत्या कारणास्तव आपला पीक विमा वगळण्यात आलेला आहे, याकरिता त्या भागातील लोकप्रतिनिधींनी जाब विचारला. पीक विमा तक्रार निवारण समितीने, राज्य तक्रार निवारण समितीने जर जाब विचारला आणि त्याच्यातून मार्ग निघाला, तेव्हा कुठे हा पीक विमा शेतकरी बांधवांना मिळत असतो. हा 2024 पर्यंतचा विषय झाला. आता मागच्या वर्षीचा सुद्धा जे नियम आहेत वेगवेगळे, समजा उंबरठा उत्पादन कापणी प्रयोगानुसार मागच्या 7 वर्षाचं उंबरठा उत्पादन, त्याच्यानुसार सुद्धा खूप सारे शेतकरी बांधवांना पीक विमा मिळू शकतो आणि त्याकरिता प्रक्रिया प्रोसेस सुरू आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विम्या संदर्भात जसजशी अपडेट येईल, ज्या ज्या तालुक्यातील ज्या ज्या जिल्ह्यातील जी अपडेट मिळेल ती आपला महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत, शेतकरी पुत्रांपर्यंत पोहोचवण्याचा माझा इमान एतबारीने प्रामाणिक मी प्रयत्न करत आहे. शेतकरी मित्रांनो, तर बघा शेतकरी मित्र हो, पीक विम्या संदर्भात तुमचे कुठलेही काही प्रश्न असतील, सल्ला मसलत सजेशन, शंका कुशंका असतील तर नक्कीच हमखास या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्की विचारा, नक्की सांगा, तेथे कमेंट करा. शेतकरी मित्र हो, तर बघा शेतकरी मित्र हो, अशीच विश्वासार्ह नवनवीन माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता आपल्या हक्काचं चॅनल, आपल्या हक्काचं जे हे पेज आहे ज्याचं नाव आहे कृषक भारत काला के अग्रवालला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबून हाईपचं बटन सुद्धा दाबा आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी याकरिता महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा. शेतकरी मित्रांनो, तर बघा शेतकरी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरी सांगतो आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणतच असतो. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.